नमस्कार. नारायणी नमोस्तुते या कार्यक्रमात मी अनघा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. गेली 8 दिवस आपण रत्नागिरीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांशी बोलतोय. त्यांनी केलेल्या कामाबद्दल आपण जाणून घेतलं, त्यांचा प्रवास जाणून घेतला. पण मला असं वाटतं, रत्नागिरी काय किंवा कोकण काय, अभिनय हा मातीबरोबर जोडला गेलेला आहे. त्यामुळे आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या रत्नागिरीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्याचबरोबर त्या आता कीर्तनकार सुद्धा झालेत. मी ओळख करून द्यायला पाहिजेच असं मला वाटत नाही, कारण आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. पूर्वीच्या सुनीता विनायक बापट आणि आताच्या अनुया बाम. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, मी जशी सुरुवात केली की कोकणाची लाल माती आणि अभिनय हे एकमेकात इतके भिनलेले आहेत की कधीही कोकणाबद्दल बोलताना अभिनय हा आलाच पाहिजे. आणि तुम्ही ज्या वेळेला तुमच्या अभिनयाला सुरुवात केली त्यावेळेला स्त्री कलाकार इतके अभावानेच असायचे आणि त्याच्यामध्येच तुम्ही तुमचं स्वतःला सिद्ध केलं, यश मिळवलं आणि हे करता करता आता तुम्ही कीर्तनकार पण झालाय. तर हा सगळा जो काही प्रवास आहे तो प्रेरणादायी आहे आणि तो जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कशी सुरुवात झाली या सगळ्या प्रवासाची तुमची सांगते. आधी प्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि तुला माझी मुलाखत घ्यावीशी वाटली, याच्यात मी खूपच म्हणजे कृतकृत्य झाले. तुला मी खूप लहान असताना बघितलेली आणि त्याच्यानंतर तू आज माझी मुलाखत घेतेस, कारण तुझ्या बाबांची नाटकं मी केलेली आहेत, बाबांबरोबर नाटकात काम केलेलं आहे. त्यामुळे आज मला खूप छान वाटतंय तुला मुलाखत देताना. माझी अभिनयाची सुरुवात ही 1973 साली झाली. तेव्हा मी साधारण 6वी-7वीला होते आणि त्यावेळेला आरसा शील्ड नावाच्या एक एकांकिका स्पर्धा असायच्या. त्या एकांकिकेमध्ये मी एक नर्सचा रोल केला होता आणि अगदी ती सुरुवात अशी झाली की आज तालीम आणि उद्या एकांकिकेचं सादरीकरण. पण पाठांतराची शाळेमुळे सवय होती आणि ती एक काहीतरी आपल्याला काम करायला मिळतं ही एक हौस होती. त्यामुळे मी ते पाठांतर केलं. इंग्लिश वाक्य होती, त्यातला अर्थ काही मला कळत नव्हता, पण मी मस्त पाठांतर केलं. एकांकिका छान झाली आणि त्या एकांकिकेला बक्षीससुद्धा मिळालं आणि ती माझी पहिली सुरुवात. त्याच्यानंतर मग पुढे काय झालं, मधली काही वर्ष गेली, कारण 6वी, 7वी, 8वी, 9वी शाळेत. त्याच्यानंतर लोक मला मध्ये मध्ये विचारत होती, म्हणजे माझ्या वडिलांना विचारायचे की आमच्याकडे तुमची मुलगी काम करेल का, कारण लोकांना कळायला लागलं होतं की हळूहळू हिला खूप कलेची आवड आहे आणि ही काय काय शाळेत सादर करते. तर वडील म्हणाले की आधी सुनीता SSC पास व्हायचं, आमच्या वेळेला 11वी SSC होती, आणि त्याच्यानंतर मग तू नाटकात काम करायचं. तर मग झालं असं की इथल्या आपल्या रत्नागिरीत म्युन्सिपाल्टीनं नाट्यस्पर्धा भरवलेल्या होत्या आणि त्याच्यात माझ्या वडिलांच्या मित्रांनी 3 अंकी ऐतिहासिक नाटक बसवलं होतं. त्याचं नाव होतं रायगडाला जेव्हा जाग येते आणि त्याच्यात मी येसूबाईची भूमिका केली होती. आणि तेव्हा मी बरोबर 15 वर्ष वगैरे असेल, 15 पूर्ण होत आली असतील. आणि जवळजवळ 27 ते 28 नाटकं होती आणि आपल्या रत्नागिरीतले दिग्गज कलाकार त्याच्यात काम करत होते. खूप चांगल्या चांगल्या लेडीज होत्या आणि मुंबईचे परीक्षक आलेले होते. आणि त्यावेळेला ही स्पर्धा झाली आणि ज्या दिवशी स्पर्धेचा निकाल होता तेव्हा ते आताचं जे श्रीराम चित्र मंदिर आहे तेव्हा ते श्रीराम नाट्य मंदिर होतं. तर तिथे आमचं बक्षीस समारंभ होता आणि नाटकाचा निकाल लागला आणि त्यांनी माझं नाव उच्चारलं. तर मी आपली ऐकत होते आणि मला काय कळलंच नाही. तशी सगळी म्हणत अगं बसतेस काय, जा तिकडे, तुझं नाव घेतलंय. आणि म्हटलं हो. आणि मी बेलबॉटम वगैरे घालून होते, कारण येसूबाईच्या रोलला मी नऊवारी साडी नेसलेली. आणि मी स्टेजवर गेल्यावर ते म्हणाले की आम्ही येसूबाईला बक्षीस देतोय, तुम्ही कोण, तू कोण. गंमत करत होते माझे. आणि म्हणाले ये ग बाळा, तूच ये, तुलाच पहिलं पारितोषिक मिळालंय. आणि 3 अंकी नाटकात प्रथमच काम करून अभिनयाचं पहिलं बक्षीस, यानेच माझी सुरुवात झाली. छान, अतिशय छान सुरुवात झाली. आणि पहिली भूमिका ती पण ऐतिहासिक नाटकातली आणि ती पण येसूबाईची, म्हणजेच आव्हानात्मक भूमिका मॅडम तुम्ही ती केली असं मला वाटतं. अगदीच. मग हा प्रवास थांबला नाही. मग काय झालं, त्या नाटकाला म्हणजे प्रत्येक नाटकाला लोक येतच होती आणि त्यावेळेला पेपरमध्ये नाव येणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरे होते, म्हणजे असे रंगीत कलर कॅमेरे नव्हते. तर असे आमचे कोणी कोणी फोटो काढलेले होते आणि लोक भरपूर गर्दी करायचे, कारण तेव्हा बाकीची माध्यमच नव्हती की TV, मोबाईल असं काही नव्हतं. त्यामुळे मनोरंजनाचं साधन म्हणजे जिवंत नाट्यकला. आणि मग गावागावात उत्सवाची नाटकं व्हायची. तर उत्सवाच्या नाटकातना
ह्या आता बाईनं बोलवायचं काम करायला असं झालं. आणि आपल्या रत्नागिरीमध्ये त्याच दरम्याने एक अलंकार थिएटर्स नावाचं एक थिएटर निघालं होतं, म्हणजे एक नाट्यसंस्था होती. आणि त्या नाट्यसंस्थेने कालाय तस्मै नमः हे नाटक बसवलं होतं. आणि ते नाटक होणार होतं राज्य नाट्य स्पर्धेला. तर मग कुणाला घ्यायचं, तर त्यांनी मला बघितलं होतं की पहिलं पारितोषिक हिला मिळालंय, तर ते माझ्या वडिलांना विचारायला आले आणि म्हणाले अशी अशी भूमिका आहे, तर सुनीताला काम करायला बाईंना सांगाल का. तसे दादा म्हणाले ठीक आहे, मग कुठे तालीम घेता. म्हणाले आम्ही गाडी तळावर का तालीम घेतो, आणि काम करणार असतील तर आम्ही त्यांना न्यायची आणायची व्यवस्था करू. तर म्हणाले कसे, म्हणजे आम्ही चालत येऊ त्यांना सोडायला. अर्थात तेव्हा आम्हाला त्या म्हणजे असा प्रश्नच वाटला नाही की चालत. आत्ताच्या मुली असं म्हणाले असं की बापरे गाडी तळावरनं चालत यायचं. तर असं माझ्या वडिलांनाही काही वाटलं नाही, मलाही वाटलं नाही. म्हणजे ठीक आहे. जाताना ती तेव्हा बस होत्या, त्या बसने म्हणाली जाताना येईल ती, आणि रात्रीची काही गाडी नाही येईल ना, त्यामुळे आम्ही सोडायला येऊ त्यांना. आणि ते नाटक आमचं कोल्हापूरला झालं राज्य नाट्य स्पर्धेला. ते पहिलं आलं नाटक. अरे वा. आणि त्याच्यात मला रौप्य पदक मिळालं. अरे वा. त्या नाटकामध्ये. आणि सुंदर नाटक झालं. आणि तिथून मग माझी राज्य नाट्य स्पर्धेला काम करण्याच्या मला नवीन नवीन संधी यायला लागल्या. म्हणजे रत्नागिरीतल्या बऱ्याचशा संस्था अशा असतील की त्यांच्या नाटकात मी स्पर्धेला काम केलं नाही असं झालं नाही. एकदा तर तुला गंमत सांगते की त्यावेळेला कसं होतं, नागरी आणि अनागरी अशा 2 प्रकारच्या स्पर्धा असायच्या. तर एकाच वेळेला मी ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये काम करत होते. तर मग त्या दोन्ही तालमा पटवर्धन हायस्कूलला व्हायच्या. तर या वर्गात सुहास भोळेंची तालीम असायची आणि लगेच दुसऱ्या वर्गात श्रीकांत पाटीलची तालीम असायची. तर इकडचा एक पार्ट करून झाला की तो पार्ट संपला की मी तिकडे जायचे त्या खोलीत, लगेच तिकडचा पार्ट करायचा आणि परत इकडे यायचं. असे दोघांचेही 3-3 अंक मी एकाच दिवसात कव्हर करायचे. 3 अंकी नाटक. बापरे. आणि असं करताना गंमत अशी झाली की दुसरीकडे 2 नाटकं झाली. एक होतं सांगलीला आणि एक मला वाटतं होतं मुंबईत. आणि दुसरीकडेही मला त्या दोन्ही नाटकात पारितोषिकं मिळाली. अरे वा. आणि एकात तर मला रौप्य पदक मिळालं. म्हणजे मी ज्या स्पर्धांना कामं केली नंतर, तर अशी एकही स्पर्धा नाही की त्या स्पर्धेत मला प्राइज मिळालंच नाही. खरंय. म्हणजे संधी चालतच होत्या. आता असं असतं की संधीचं सोनं करायचं का माती करायची ते आपल्या हातात असतं. तर मी मात्र अगदी असा जीव प्राण ओतून, म्हणजे ही तर माझी कसरतच होती की एका वेळेला दोन्ही नाटकं, बरं एकाच महिन्यात दोन्ही नाटकं, 2 स्पर्धांची नाटकं, आणि दोन्ही याच्यात माझा मेन रोल, आणि दोन्ही याच्यात मला पारितोषिकं मिळाली. आणि मग गावातल्या लोकांना कळायला लागलं की भरपूर माझं नाव वगैरे यायला लागलं पेपरात, फोटो यायला लागले. पारितोषिक मिळालं की फोटो असायचा, सुनीता बापट यांना ह्या नाटकामध्ये अमुक तमुक असं यायचं छापून. मग गावागावातली लोक पेपर वाचायची आणि त्यातला कोणतरी म्होरक्या असेल तो, मग ते म्हणायचे की अशा अशा त्या करल्यात बाई, माझा कुठेतरी. तेव्हा काय फोन नंबर नव्हते, पत्ता मिळवायचे आणि मला बोलवायला यायचे. आणि बोलवायला म्हणजे कसं, तेव्हाची पद्धत तुला सांगते, गमतीशीर आहे ती पद्धत, की 8-8, 10-10 लोक यायचे गावातले. म्हणजे आता समजा रामनवमीचं नाटक आहे, हनुमान जयंतीचं नाटक आहे, तर आपण काय करू, करल्यात जायचंय ना, 2 व्हीलरने. आताची मुलं काय म्हणतील आम्ही 2 व्हीलर किंवा मोबाईल करतील, तर तसं नाही. ते आता नेवऱ्यात नाटक आहे, आडिवऱ्यात नाटक आहे, तर 8-8, 10 जण सगळे, म्हणजे एवढे नाटकात असतील एवढे सगळे ते गाडीने यायचे आमच्या घरी. मग मी वडील असायचे तिथे, वडिलांना विचारायचे आमच्या की असं असं आमच्याकडे नाटकात काम करायचंय, तर बाई येतील का. मग मी ती तारीख वगैरे कुठली विचारायचे. आणि मग ती एक म्हणजे ते सगळीकडे तो त्याचा असं व्हायरल होत गेलं ते की ह्या गावात कोण. मग ती पंचक्रोशी दशक्रोशीची नाटकं ना, तर त्या गावातली लोक तिथे बघायला येतात नाटक. तर आडिवऱ्यात कोण होतं, बापटबाई, गाणी छान म्हणतात, नाटक सुंदर झालं, अरे हर्षात पण आपल्याकडे त्यांनाच बोलूया. की लगेच तिथे ते लोक यायचे प्रेक्षकातून उठून आणि ते म्हणायचे की आमच्याकडे पुढच्या महिन्यात नाटक आहे, बाई आल का. मग मी नंतर मग मला ते सीझन झाले मी त्याच्यात. मग मी तारीख किंवा डायरी बरोबर बाळगायची माझी, कारण एकेका महिन्यात जवळजवळ 25 ते 26 नाटकं माझी असायची. आणि वेगवेगळी गावं आणि वेगवेगळं नाटक. म्हणजे कालचं नाटक तू जर मला विचारलं तर मला विचार करायला लागायचा की काय, कारण तेवढा वेळच नसायचा माझ्याकडे. आणि तेव्हाची अजून एक गंमत तुला सांगते की पुस्तकं, म्हणजे आता कसं आपल्याकडे प्रत्येकाकडे संहिता असते पुस्तकांची, तर तेव्हा पुस्तकं उपलब्ध नसायची. कोणतरी एक मुंबईत राहणारा असायचा आणि तो त्या नाटकाचं पुस्तक पाठवायचा. मग आम्हाला, म्हणजे नटी म्हणत तेव्हा, तर नटीची वाक्य कात्रीने कापली जायची. हां. आणि कोरी वही आणायची. त्या कोऱ्या वहीत पहिला अंक पहिला, आणि मग क्रमवार ती माझी वाक्य चिकटवली जायची. त्याच्यामध्ये 4 ओळी ठेवल्या जायच्या. त्या कशासाठी,
तर माझ्या वाक्यानंतर दुसऱ्या कुणाचं वाक्य आहे ते तिथे पेनाने लिहिलं जायचं. म्हणजे एका पुस्तकात ते बऱ्याच जणांना ते पुस्तक पुरवलं जायचं. पण काही वेळेला मग ते कंटाळायचे, कारण दुसऱ्या पात्राचे जर मोठे पॅरेग्राफ असतील तर मग ते काय करायचं, तेवढं ते लिहायचे नाही, शेवटचे 1-2 वाक्य लिहायचे. मग त्याच्यावरनच मी माझं पाठांतर करायचं, पण ते पण लक्षात ठेवायचं की त्या पात्राचं शेवटचं वाक्य. म्हणजे ती एक मोठी कसरत असायची. आणि असं मी ते नाटक करायचे. आणि मग तिथे लिहिलेलं असायचं गाणं. मग ते गाणे त्या लेखकाने लिहिलेली असायची. मग त्याला चाली लावल्या जायच्या. म्हणजे गावातले संगीतकार असायचे, पेटी तबलजीवाले, तर ते चाली लावायचे. मग त्या चाली मी पाठ करायचे आणि मग त्या प्रसंगानुरूप गाणी म्हणायचे. 3 अंकात 3 गाणी ठरलेली असायची. मग पहिलं प्रेमगीत, दुसरं विरहगीत आणि शेवटची भैरवी, अशी साधारण 3 गाणी असायची. तर मग त्यांना माझा आवाज आवडायचा. तर मग ते म्हणायचे, बाई मध्येच कुठेतरी 2 गाणी घालाल का हो तुम्ही? आम्ही ती वाजवतो. मग मी ती पण तयारी करायला लागले. मग ती 3च्या ऐवजी 5 गाणी म्हणायची. मग ते म्हणायचे मस्त. मग दुसरा ग्रुप कुठचा जरी आलेला असेल तो म्हणायचा, भाई आमच्याकडे पण ही गाणी तुम्ही उद्या म्हणायची. त्यामुळे संगीत नाटक म्हणजे त्यावेळेचं ते संगीत नाटक. आताची ही मानापमान किंवा अशी सौभद्र ही वेगळी संगीत नाटक. पण गावात तेव्हा संगीत असल्याशिवाय नाटक सादरच केलं जायचं नाही. तर अशी माझी ती कसरत असायची. आणि ते मी सगळं निभावलं आणि लोकप्रिय झाले सगळ्यांच्या. 75 सालापासून माझी मार्गक्रमणा सुरूच झाली. आणि त्याच्यानंतर साधारण आता हे गेले 7-8 वर्ष धर मी काम केलं नसेल रंगभूमीवर, म्हणजे असं क्वचित केलं असेल. पण तोपर्यंत 50 वर्ष झालीच तरी चालतील मी रंगभूमीवर अविरत काम करते. खरंय. आणि हा टप्पा काही कमी नाही मॅडम. आणि वर्षाला 100 नाटकांच्या वर माझी संख्या असायची. कारण पाऊस संपला ना की गणपतीपासून जी नाटकं सुरू व्हायची ती मग अगदी मे महिन्यापर्यंत. आणि नाटक म्हणजे पारावरचं नाटक हे जे काही आहे हा जीव की प्राण आहे आपल्या कोकणातल्या लोकांचा. आणि त्याच्यासाठी मग जीवतोड मेहनत करणं, आणि तीच तुमच्या पण ह्याच्यात दिसून येत होती. पण तरीही माझे त्याच्यात एक अजून 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला असा आहे मॅडम की तरीही 70-72चा काळ आणि तुम्ही म्हणजे एक मुलगी, वडील हो जरी म्हणत असले तरी सुद्धा काळ एक वेगळा काळ होता तो. तर ते कसं काय शक्य झालं? मुळात काय, आम्ही 7 बहिणी आणि आमचं एकत्र कुटुंब, म्हणजे काका आजी असे सगळे आम्ही एकत्र राहत होतो. आणि तसं आमचं गरीब कुटुंब होतं. पण माझे वडील मिलिटरीमन होते, त्यामुळे एकदम कडक शिस्त होती. म्हणजे आदरयुक्त भीती म्हणतात ना, तसं होतं आमच्याकडे की 7 मुली जरी माझ्या असल्या तरी त्या माझ्या मुलग्यांसारख्या आहेत असं त्याने आम्हाला वाढवलं. म्हणजे पोहायला शिकवायचं, विहिरीत ते आम्हाला असे सांगड बांधून लपटायचे आतमध्ये, किंवा सायकल चालवायला दे, चल आज धावायच्या शर्यतीत भाग घ्यायचा, असं त्याला आवडायचं. एकदा तर तुला एक गंमत सांगते, धाडसाची त्यांच्या, आम्हाला कसं त्यांनी धाडसी बनवलं. आमचं मोठं अंगण आणि त्यावेळेला तुला माहितीये की अशी अळी घातली जायची, म्हणजे आमचं पडवळाचं अळ म्हण किंवा दुधी भोपळा अमुक तमुक, तर तिथे ते मडक्याला हे करून एक असा शर्ट बांधून, म्हणजे वारा हा बुजगावणं, ते वारा आला की ते असं हलतं. तर येणारी लोक रात्रीची ती घाबरायची, ते काहीतरी मग त्याला असं वेगळं वाटायचं. दादा आमचे सांगायचे, मुंबईकडले वगैरे आले ना काकांचे मित्र वगैरे, म्हणजे हा काय प्रकार आहे, त्याला बुजगावणं म्हणतात. तर म्हणाले आज आपल्या अंगणात जे कोणी झोपून दाखवेल रात्रभर झोपायचं त्याला मी उद्या सकाळी एक मोठं बक्षीस देणार आहे. मी जरा धाडसीच होते, तर म्हटलं दादा मी झोपते. आणि कॉट दिलं नाही होती मला टाकून बाहेर, ती लोखंडी पूर्वीच्या कॉट होते त्या, आणि म्हणाले मी कडी लावणार आतून. आणि आमच्या त्या अशा पडवीला रेजे होते, त्याच्यातनं त्यांचं लक्ष होतं बरोबर, पण धाडस आलं पाहिजे मुलींच्या अंगात. मग एक वेगळी गंमत आहे. तर म्हणाले झोपशील ना, म्हटलं हा मी झोपते. थोडी मनात घाबरले होते पण अजिबात दाखवलं नाही चेहऱ्यावर. आई म्हणाली बघ हा सुनीता काय ते, म्हटलं मी झोपणार आहे. आणि मग सुरुवातीला ना अगदी असं आकाशाकडे बघत होते, चंद्र तारे सगळं दिसत होतं. नंतर त्या बुजगावण्याकडे हळूच बघायचे. आणि नंतर असं गजानन 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 श्रीराम श्रीराम असं करत मध्ये जरा गजात आतमध्ये बघत होते दादा आहेत का, ती सगळी झोपलेली कुट्ट काळो. आणि मग मला झोप लागली, आणि झोप इतकी लागली की सकाळी मला जागच आली नाही. म्हणजे ती रात्रभर जरा जागी होते ना मी, 12-1 वाजले, तेव्हा काय घड्याळाचं डोकं नव्हतं किती वाजले बघायचं. आणि मग दादानी कडी उघडलं नाही, म्हणाले सुनीता उठ सूर्य उगवला. तर असं त्याने मला धाडसी बनवलं. म्हणजे नाटकात तुम्ही काम करायचंच आहे, कोणी काहीही म्हणू दे,
मी त्याला तोंड द्यायला समर्थ आहे. अरे वा. आणि ते मिलिटरीमन होते. मिलिटरीतनं जेव्हा ते इथे आले त्यांना पोस्टात सर्व्हिस मिळाली, तर त्यांनी आमच्या इथे गीता जयंतीचा उत्सव सुरू केला आणि त्याच्यात ते स्वतः नाटक बसवायचे. माझा जन्म पण झालेला नव्हता तेव्हा. आणि तेव्हा ते मिलिटरीमन असल्यामुळे ते उंचे पुरे असे लाल गोरे होते, तर ते हिरोचं काम करायचे आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचेच गावातले आमचे मित्र साडी नेसून स्त्री पार्ट करायचे. तर अशी ती त्यांच्या अंगात मुळात कला होती. आणि माझ्या आईचा आवाज इतका उत्तम आणि गोड होता, अतिशय सुंदर नकला करायची ती. म्हणजे त्यावेळेची तिची एक तुला आठवण सांगते, ती आम्हाला सांगायची की लक्ष्मी चौक जो आत्ताचा आहे तिथे जेव्हा मोठे मोठे नेते यायचे ती नऊवारी साडी नेसायची. तर तिने आपल्या शेजारच्या बायकांना 2-3 जणींना तयार केलं होतं. आणि तिला शहरातले लोक, आमच्या वडिलांनी म्हणजे त्यांना सांगितलं होतं की माझ्या बायकोचा आवाज गोड आहे, किंवा ते घरी यायचं तर ते गाणं म्हटलेलं त्यांनी ऐकलं होतं. तर ते ईशस्तवन स्वागत पद्य म्हणायला आमच्या आईला त्या काळात लक्ष्मी चौकात बोलवायचे आणि माझी आई नऊवारीत ते म्हणायला जायची. तर हे असे सुप्त संस्कार म्हणजे असे आमच्यावर झालेले, गर्भसंस्कार म्हणतात तसेच म्हटलं तरी चालतील. आईची कला ही आमच्यात नसानसात प्रत्येक बहिणीत आलेली आहे आणि ती रक्तातूनच झिरपत म्हणजे येते, तसं झालेलं येते. त्यामुळे आम्ही धाडसीही झालो, त्याशिवाय बेशिस्तही झालो नाही, शिस्तप्रिय झालो. की आपण कुठेही जरी गेलो आणि एकट्या असलो तरी आपण आपली लक्ष्मण रेषा कधी ओलांडायची नाही. कारण हे नाट्यक्षेत्र हे असं आहे की एकदा तुम्ही वागलात तर तुमच्यावर एक शिक्का बसतो आणि तुमच्यामुळे तो सगळ्यांवर बसतो. त्यामुळे तुम्ही कसं वागायचं, तुम्ही आपली कशी कारकीर्द पुढे चालवायचे हे तुमच्या सगळ्या वागणुकीतून तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि ते मी सगळं केलं आतापर्यंत, त्यामुळे आजही लोक मला मानतात या बाबतीत, प्रश्नच नाही. मी तुम्हाला खरं तर दुसरा प्रश्न असा विचारणार होते की अभिनय तुम्ही कुठे शिकलात. आता विचारणार नाही, कारण आईच्या गर्भातून आणि वडिलांकडनं अभिनय आणि आईकडनं गायनाची कला, अशा दोन्ही तुम्ही तसं म्हटलं सर, मी अभिनय म्हणजे आतासारख्या कार्यशाळा कुठेही नव्हत्या त्यावेळेला आमच्या वेळेला. तर मी असंच करत करत गेले नाटक. आणि ज्या नाटकाचा जो दिग्दर्शक, तो जे दिग्दर्शन करेल तो माझा गुरु. म्हणजे असं प्रत्येक वेळेला कोणाकडे तरी, आता जशी मुलं जातात शिकायला की अभिनय म्हणजे काय, तर ती एक उपजत माझ्याकडे कला आली असं म्हणायला हरकत नाही. मग मी काय करायचे की आरशात बघायचं. आता मी जेव्हा रायगडला जेव्हा जागे ते नाटक केलं तेव्हा आमच्या घरीच त्याच्या तालमा चालायच्या, त्याच्यात ती पल्लेदार वाक्य, तर ती मी आरशात बघून म्हणायचे. आणि मग आरशात बघून तेव्हा काय असे मोबाईल नव्हते रेकॉर्ड करून बघायला वगैरे, मग मी सांगायचे कुणाला तरी, माझ्या बहिणीला, बघ बघ कसं वाटतंय ते. कारण माझी मोठी बहीण पण त्याच्यात काम करत होती, ती माझ्या सासूचा रोल करत होती. माझी धाकटी बहीण राजारामाचं काम करायची. अशा आम्ही तिघी बहिणी, म्हणजे वडिलांनी आमच्या तिघींनाही आम्हाला उभं केलं त्या नाटकात. आणि असं मग ते नाटक होत गेलं. आणि गंमत सांगते की नाटकासाठी काही करण्याची तयारी, काही म्हणजे कमी पडू द्यायचं नाही त्याच्यात. म्हणजे कॉस्ट्युम असेल, साडी असेल किंवा दागदागिने, तर मग ते आहे. तर एक अशी गंमत झाली, त्या रायगडला जेव्हा जाग येते मध्ये नथ घालायची होती आणि माझं नाक नव्हतं टोचलेलं. आणि उद्या नाटक, तोपर्यंत माझ्या लक्षातच आलं नाही, कुणाच्याच लक्षात आलं नाही की नाक टोचलेलं नाही. माझ्या ताईचं नाक टोचलेलं होतं. तर म्हटलं तर तेव्हा काय चापाच्या नथी वगैरे अशा उपलब्धच नव्हत्या. तर मग त्या काय करायचं, नथ मला मिळत होती, आईची नथ होती आमच्या, पण मग ती घालायची कशी. आई म्हणे तू काय करणार. आणि मला ना रात्रभर झोपच नाही. आता आज तालीम, उद्या एक दिवस मध्ये होतं आणि परवा नाटक होतं. तर म्हटलं आता काय करूया आपण. आयडिया अशा डोळे मिटून माझ्या मनाशीच काहीतरी म्हणत होते, काय करू काय करू. तर मला एक सुचलं, आमच्याकडे आई गोधडी शिवायची, त्या गोधडीची सुई होती, ती मी घेतली आणि देवांच्या समोर अशी खिडकी होती आमच्या, देवाला नमस्कार केला आणि म्हटलं मी माझं नाक टोचते. आणि देवाच्या समोर आरसा ठेवला आणि माझ्या एकदाच डोळे मिटले आणि गणपतीचं नाव घेतलं आणि अशी सुई घातली नाकात आणि अशी एकदम रक्ताची चिळकांडी उडाली माझ्या चेहऱ्यावर पण आणि आरशावर पण. आणि मग ती सुई आणि आय असं केलं एकदम. आई होती स्वयंपाकघरात, आई म्हणाली काय गो काय झालं. आणि आई धावतच आली, कारण तो आई माझा जरा जोरातच होता. आई गो असं केलं. म्हणजे अगो काय केलं तू. म्हटलं काही नाही, मी नाक टोचलंय. म्हणजे सुई इतकी अडकली होती, कारण ती मोठी सुई. आणि मग ती आई हळूहळू काढत होती, कारण ती जाड असे सुई, त्यामुळे भोक मोठं पडलं. बापरे. आणि सोनार कसं ती चमकी वाकवतो, म्हणजे त्याचा दांडा, त्यामुळे ती टॅक्ट असते त्याची. आणि मी सरळच टोचलं ना, त्यामुळे ते नाकाचं भोग झालं तयार, पण ती सुई येईना बाहेर. बापरे. आणि मग माझ्या आईने ते हळूहळू काढलं, मग खोबरेल तेल लावलं, दुसरी अशी नथ घातली मी नाटकात. मला अतिशय आनंद झाला की मी नाक नसून मी नथ घातली, कारण नथ नाही तर मजाच नाही त्या नाटकाला, ऐतिहासिक नाटक ना. आणि मग नंतर माझं 3ऱ्या अंकापर्यंत हळूहळू नाक सुचत गेलं.
अरे आणि मग एवढं नाक झालं की ती नथच काढता येईना नाकातली. मग काढलं नाही माझी नथ काढलं नाही हळूहळू. आणि मग ते झालं, मग ते नाक बरं झालं. पण अशी गंमत म्हणजे मग दादा आमचे म्हणाले आई की बाप रे सुनीता म्हणजे ना काय करेल सांगता यायचं नाही. त्याच्यात पण मला म्हणजे खूप चांगल्या चांगल्या ह्या मिळाल्या. आमचं एक नाटक होतं सौभद्र, त्याच्यात मी रुक्मिणीची भूमिका केली होती. ते आमचं मुंबईला त्याचा प्रयोग होता आणि सगळी अनाथाश्रमातली मुलं आली होती तिथे, मुलुंडच्या अनाथाश्रमातली, आणि प्रेक्षक पण होते सगळे. तर मग त्यांना विचारलं नाही की तुम्हाला कोणाचं काम आवडलं, तर ते म्हणाली मुलं की आम्हाला रुक्मिणीला भेटायचंय. रुक्मिणीचं काम आम्हाला आवडलं. आणि तेव्हा तिथे कीर्ती शिलेदार आल्या होत्या. अरे वा. आणि लता शिलेदार आल्या होत्या. तर त्या म्हणाल्या बेटा तुला आम्ही नऊवारी कशी नेसायची ती शिकवतो. आणि त्यांनी एक वेगळ्या टॅग दाखवले मला त्याच्या, आणि तेव्हापासून मग मी तशी नऊवारी नेसायला लागले. त्याच्या खूप काही काही म्हणजे चांगली माणसं भेटत गेली अनुभवाने. असे मग प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शक भेटत गेले. अविनाश फणसेकर आहेत, सुहास भोळे आहेत. आम्ही प्रल मयेकरांची सगळी नाटकं मी जवळजवळ केलेत. तर ते आम्ही ते गावखडीला गजानन रानडे, डॉक्टर गजानन रानडे आहेत, म्हणजे कुठली मानधन न घेता आम्हाला स्क्रिप्ट द्यायचे त्या डॉक्टरना. ते त्यांचे फ्रेंड होते. आणि अगदी इतकी दीपस्तंभ, अग्निपंख, अग्निदिव्य खूप नाटकं आम्ही त्यांची केली. आणि ते स्वतः यायचे. नंतर तर प्रल्हाद रत्नागिरीकर झाले होते. आणि ते रमले, मी त्यांचं एकदा नाटक केलं गावखडीला, तर त्याच्यात ते आले होते आणि ते एवढे खुश झाले. मला म्हणाले की तू आता इथे राहायचं नाहीस. मला म्हणाले तुला मी व्यावसायिकला मी तुला पाठवणार म्हणाले इकडनं, आणि माझंच नाटक म्हणाले मी तुला करायला सांगणार आहे जेव्हा मी एक नवीन नाटक लिहीन तेव्हा. हाच धागा पकडते व्यावसायिकचा. व्यावसायिक. कारण रत्नागिरी आणि आजूबाजूचे जिल्हे असतील तुम्ही मॅडम काम केलं असाल, पण इतकं उत्तम काम होतं. मग म्हणजे कोकणातनं अनेक जण मुंबईला गेले, स्टार झाले. तुम्ही का नाही असं इच्छा केली? सांगते तुला, तशी ही संधी मला मिळाली. तो मी नव्हेच, प्रभाकर पणशीकरांचं गाजलेलं नाटक, म्हणजे त्यानेच तो फिरता रंगमंच प्रथम आणला. आणि त्या नाटकात मला सुनंदा दातारची त्यांच्याबरोबर चांगली भूमिका करायला मिळाली. एक दिवस त्यांचा मला अचानक फोन आला, त्याने कुणाकडनं तरी पत्ता माझा मिळवला. त्याच्या आधी एक 5-6 वर्ष आमची भेट झाली होती. तर तिला विचारा रे काम करायला, आमचा गोवा आणि कोकण दौरा आहे. आणि दुसऱ्या दिवशी नाटक, आणि आज मला फोन आला. तर मी म्हटलं माझे मिस्टर आकाशवाणीत आहेत, मी त्यांना विचारते. मग त्यांना विचारलं, तेव्हा लँडलाईन आल्या होत्या, तर माझ्याकडे पण लँडलाईन होती. म्हटलं असं असं आहे तर करू का? मी म्हणाले हो मी रजा टाकतो, मी पण येतो तुझ्याबरोबर. मुलगी लहान होती माझी, मुलगीला बहिणी माझ्या म्हणाल्या, आई आणि बहीण की आम्ही तिला सांभाळतो, तू काही काळजी करू नकोस. आणि मग मी गेले, हे आणि मी गेलो दोघं जण. आणि उत्तम सुंदर नाटक झालं, हाऊसफुल. पहिला गोव्यातला प्रयोग, म्हणजे हाऊसफुलला हार घातलेला होता बोर्डाला. आणि पणशीकरांची गाडी जरा उशिरा आली आणि ते दाढी करता करता, त्यांची माझी तालीमच नाही ना, त्याने फक्त माझी वाक्य मला लिहून पाठवलेली, तेवढं म्हणजे पुस्तकच नाही. त्याच्या आधी मी ते नाटक बघितलेलं नव्हतं, केलेलं नव्हतं. बरं सुनंदा दातार म्हणजे अगदी काही 4 वाक्याचा रोल नाहीये, भरपूर रोल आहे तसा मोठा. तर म्हणाले बस. दाढी करता करता माझी प्रॅक्टिस घेतली नाही, आणि त्याच्यात काही ते हे सांगत होते वाक्य, त्याच्यावरची वाक्य म्हणजे रिप्लाय मला देताच येईना. म्हणाले गडबडलीस ना? म्हटलं हो. म्हणाले ही वाक्य नाही. म्हणाले मी दिलीच नाहीये तुला, आम्ही सगळे ऍडिशन्स घेतो. आता म्हणाले तू लिहून घे, सवय आता म्हणाले घे पटकन तू लिहून ती. आणि मग ती पटकन मी सगळी लिहिली आणि पाठ केली. आणि सुंदर प्रयोग झाला तो आमचा. आणि मग त्यांनी सगळ्या आपल्या पात्रांना बोलावलं नाही. आणि त्या गोव्यात जिथे जिथे मी कामं केली होती आजूबाजूला, ते लोक पणशीकरांचं नाटक म्हणून तिकीट काढून बघायला आलेले. आणि म्हणजे अरे ह्या आपल्या बापटबाई आहे. माझं नाव अनाऊन्स केलं अनुया बाम म्हणून. पण म्हणजे आपण विचारूया जाऊन की अनुया बाम म्हणजे सुनीता बापटत ना, तशाच दिसत आहेत त्या. आणि मग ते सगळे आले. तर पणशीकर गमतीर म्हणत आमचं नाटक आणि भेटायला कुणाला येत नाही. म्हणाले बेटा तू खूप छान काम केलंस. आणि माझे मिस्टर तबला वाजवतात, पेटी वाजवतात. तर ते म्हणाले काय करतात? म्हणजे आकाशवाणीवर आहेत. काय कर म्हटलं पेटी पण वाजवतात, तबला पण वाजवतात. तर म्हणाले आपल्या तबलजीला तुम्ही आता आजपासून पंचाळ वाजवू नका तबला, बाम तबला वाजवतील. अरे चांगला कलाकार, दिग्गज. आणि त्यांच्याबरोबर मला असं छान फिरत्या रंगमंचावर काम करायला मिळालं, कोकण आणि गोवा दौरा. त्यामुळे ते एक माझा व्यावसायिक नाटकाचा खूप छान अनुभव. आणि त्या बॅनरचा मला खूप उपयोग झाला, कारण पेपरातून वगैरे येत होतं नाव. आणि नंतर इतकी नाटकांची होतीच म्हणजे लाईन माझ्याकडे, पण तरी सुद्धा लोक मग विचारायला यायची, मॅडम आमच्याकडे तर यंदा तुम्ही कुठे दुसरीकडे तारीख घ्यायची नाही, आमच्याकडची 3ही नाटकं तुम्ही करायची. पण त्या काळात सुद्धा तुम्ही बिझी आर्टिस्ट होता. हो बिझी होते. आणि तू जे म्हणालीस ना अपॉइंटमेंट बुक होती किंवा माझं कॅलेंडर लावलेलं असायचं आणि त्याच्यावर सगळ्या खुल्या मारलेल्या असायच्या. आणि एखाद दुसरा दिवस मध्ये असला तर तुम्ही मला झोपण्यासाठी ठेवायचे. म्हणजे मी दमलेली इतकी असायची, कारण तेव्हा ही साधनं नव्हती ना, की पूल नव्हते,
मग आम्ही त्या भाट्याच्या खाडीतून जायचो. मग एवढ्या पाण्यात तो तरिया ती तर लावायचा. मग तिथून पुढे जायचं चालत बॅग घेऊन. तिथे बैलगाडी न्यायला यायची. तिथून पुढे कशळी वगैरे इकडे जायचं. 7-7, 8-8 मैल चालायला लागायचं. म्हणजे इतका कंटाळा यायचा. बैलगाडी सुद्धा नसायची काही वेळेला. होडीतना प्रवास, कसं घाट्या चढायच्या आणि परत तेवढी घाटी उतरून लवकर काय यायचं का दुसऱ्या दिवशी नाटक आहे. ते घरी येऊन साड्या बदलायच्या आहेत, बॅग दुसरी भरायची आपल्याला आणि परत दुसरी गाडी एखादीच असायची त्या गावात जाणारी. त्या गाडी ती जर चुकली तर तेव्हा काही फोन नाहीत. मग ते त्यांची टांगती तलवार की बाई अजून आल्या कशाला. असं मी कधी केलंच नाही म्हणजे. आणि कधी झालं तर आधीच मार्ग विचारून ठेवायची की असं झालं तर तुम्ही काय कराल. मग ते म्हणायचे आम्ही त्या दुकानाच्या इथे येऊन थांबतो. तिथून आपल्याला 3 किलोमीटर चालावं लागेल, चालेल पण असं कधीतरी व्हायचं चुकून. मग आपण गाडी चुकायची कारण मी कर्ल्यात राहणार, एसटी स्टँडला जायचं असं व्हायचं. आणि तुझा जो मगाचा हा होता ना दुसरा प्रश्न की व्यावसायिकला का गेला नाही, तर माझ्याकडे इतकं काम होतं त्यावेळेला आणि म्हणजे मला ही नाटकं करताना नाकी नव यायची. आणि मला असं वाटायचं की कुटुंब सोडून आपण जायचं नाही. एक तर मी ब्राह्मण कुटुंबातली मुलगी आणि तशी आमची गरीब परिस्थिती होती. सगळ्या माझ्या पाठच्या बहिणी होत्या, शिकणाऱ्या होत्या आणि मला असं समाधान मिळत होतं त्याच्यातनं की अजून काय म्हणजे मुंबईत जाऊन आपण दुसरीकडे राहणार. तरी सुद्धा मी एक तो प्रयोग केला होता. एक मला बोलावणं आलं होतं तर मी गेले होते एका ठिकाणी माझ्या नातेवाईकांकडे. पण एकूण वातावरण बघितलं तर आपण जेव्हा मुंबईत जातो तेव्हा आपण नवखे असतो. म्हणजे अजूनही मला तेवढं काही फार कळत नाही फिरायचं वगैरे कारण ती नाहीच त्या म्हणजे ट्रॅफिकची त्या ह्याची सवय नसते आपल्याला. आणि ज्याच्याकडे आपण राहतो त्या माणसाला आपण वेळी येणं हे आवडणार आहे का. ते जर आवडत नसेल, त्यांचे दुर्मुखलेले चेहरे असतील तर मग आपण राहण्यात काय अर्थ नाही. जरी आपण पैसे देणार असून तरी त्यांचे चेहरे बघितल्यानंतर आपला मूडच जातो ना. तर मग मी गेले होते. एक 2-3 तालमा केल्या आणि नंतर म्हटलं नको मी जाते घरी. आणि ते नाटक मी सोडूनच आले. म्हणजे नाही म्हटलं नाही मला जमत आहे, माझी मुलगी लहान आहे, मी जाते घरी. पण असे मला म्हणजे कुठे राहायचं, कशासाठी राहायचंय आपण, मग एवढा मुलीला आपल्या लहान घरी ठेवायचंय, मग आपण एवढं सोडून काय येतोय. बरं तिथे मी जे इकडे पैसे मला मिळायचे ना तेवढं मानधन तिथे व्यावसायिकला मिळत नव्हतं. म्हणजे तुम्हाला नाव मिळणार होतं, बॅनर मिळणार होता. म्हणजे कदाचित मी आता एखादी मोठी अभिनेत्री पण झाले असते पण तेवढे होते माझ्या अंगात. पण अशा सगळ्या विचारांमुळे आणि लहान मुलगी ती सारखी डोळ्यासमोर यायची आणि म्हटलं नकोच मग हे आता आपण सोडूया. 2-3 तालमा मी दिल्या आणि म्हटलं मी जाते आता रत्नागिरीला. आणि मग नंतर मी कधी विचारच केला नाही त्या गोष्टीचा. कारण मी परत जेव्हा आले ना तरी की मला असं वाट कधी बघावीच लागली नाही की अरे बापरे ह्या महिन्यात नाटकं नाहीत. मला नको म्हणायची वेळ यायची. पण असं असं तरी सुद्धा आपल्याकडचा भाग तेव्हा डेव्हलप नव्हता. तुम्ही सांगितलं तसं की होडीतनं प्रवास, चालत जायचं हे होतच. परत पेट्रोमॅक्सवरच्या नाटकं होती. मागे राहण्यासाठी, खाण्यासाठी योग्य व्यवस्था नसायच्या. महिला म्हणून ज्या काही म्हणजे प्राथमिक गरजा त्याही कधी कधी नसायच्या. याच्यामध्ये मॅडम तुम्ही काम केलं की नाही. मी तुला सांगते अनेक मुलाखतीत माझं लोकांनी ऐकलंय ते म्हणतील हे काय सांगते, पण आताच्या पिढीला ते ऐकणं महत्वाचं आहे की गावातल्या फळ्या एकत्र केल्या जायच्या आणि जे काम करतायत तेच लोक बिचारे मेहनत करून ते स्टेज घालायचे. बरं ते 1-1 महिना तालमा करायचे आणि त्यांची म्हणजे काय मोलमजुरीची कामं करणं किंवा एखाद दुसरा कुठेतरी नोकरीला असणार तेव्हाचे पगार, एकच गाडी, कितीतरी चालायला लागणं, मग ती फळ्या एकत्र करून ते स्टेज करायचं, त्याच्यावर ताडपत्र्या आणि मग ते कुठे मळ्यात स्टेज असायचं. मग इकडे एखादं फणसाचं झाड, इकडे आंब्याचं झाड आणि मग पुढे मळा आणि तिथे गावातल्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या अशा बांबूला टांगल्या जायच्या आणि त्या बत्त्या पंप मारून त्या पेटल्या की मग आम्ही नाटकाला सुरुवात करायचो. पुढे झिरझिरीतच पडदा असायचा, एखादा मेकअप मन तयार करायचा मेकअप आणि तो असा सगळ्यांच्या मेकअप करायचा. एक नाभिक बोलावलेला असायचा पाठीमागे दाढी मिशी करण्यासाठी. एकीकडे चहा उकळत असायचा चुलीवर आणि तो कोरा चहा असायचा, तेव्हा दूध नसायचं. आणि प्रत्येक अंकानंतर म्हणजे ते चालूच असायचं अग्निहोत्र. तिथे चहा हवाय का तो विचारतच नाही, चहा. तर तो चहा दिला की तरतरी यायची सगळ्यांना. आणि मग असं व्हायचं की मी अगदी असं डोळ्यात पाणी आणून गाणं म्हणते किंवा एखादा डायलॉग म्हणते आणि त्या ज्या बत्त्या असायच्या ना त्या अशा डीम होत जायच्या. मग ते डोळ्यात पाणी आणायचे तेव्हा ते लोक यायचे स्टेजवर म्हणजे बाई थांबा जरा आम्ही बत्तीला पंप मारतोय की परत असं डोळ्यात पाणी घेऊन उभं राहायचं. सगळ्या बत्त्या प्रकाशमान झाल्या
किंवा परत गाण्याला सुरुवात करायची. अशी ती मजा होती. बरं, ग्रीन रूम नाही साडी बदलायला, नाही, तेव्हा खरंच. झाप लावलेले असायचे. हो. खालून ते स्टेजच्या खाली पोकळी असायची, तिथून इकडनं प्रेक्षक तिकडून ये जा चालू असायची. हो. पुढे तिकडे बैलगाड्या असायच्या, त्यांच्या ते चारा घातलेला असायचा त्यांना, त्यांच्या घुंगूर ते वाजायचे हो, गळ्यातले, कुत्री मांजरं नाचत असायची सगळंच. इकडे तिकडे, काय विचारू नको, धमाल असायची. आणि नाटक हे कधी 10-20ला सुरू व्हायचं नाही, कारण पंचक्रोशी दशक्रोशीतली लोक चालत चालत कंदिलावर येणार आणि त्याच्या पुढे ती आल्यानंतर ते गोंटे घालणार आपले, हो. आणि त्या गोंट्यावर नावं लिहिलेली असायची आणि ते गोंटे घालण्यासाठी त्यांची लवकर धावाधाव असायची की मला पुढे बसायला मिळालं पाहिजे. तुफान किडा गर्दी असायची नाटकाला. आणि मग ती लोक सगळी आली सगळ्या गावातली की मग नाटक सुरू, म्हणजे कुठे 11:30, 12, 12:30 असं नाटक सुरू. आणि मग ते नाटक 3 अंकी वगैरे असायचं, गाणी. ते पहाट व्हायची नाटक संपायला, म्हणजे 4:30-5 वगैरे वाजायचे की तोपर्यंत वस्तीला असलेली गाडी सुटायची. म्हणजे आमचं नाटक होईपर्यंत ड्रायव्हर कंडक्टर थांबलेला असायचं, ते पण यायचं नाटक बघायला. की पण त्या गाडीत बसायचं आणि परत घरी यायचं, परत दुसरी बॅग भरायची, दुसऱ्या नाटकाला जायचं. असा तो प्रवास होता. हे जे सगळं सांगताय ना, तर मी हे लहानपणी बघितलंय बाबांमुळे. बरोबर आहे. आणि असं सगळं डोळ्यासमोर, अर्थात तुम्ही बघितलं त्याहीपेक्षा खूप वेगळं होतं. बरोबर आहे. पण खरं सांगू, नाटक तिथे हो, त्याने नाट्यकला जिवंत राहिली. आणि काही कष्ट असू दे पण नाटक होणार, हे जे काही असायचं ना, तर ते खूप म्हणजे आपल्या कोकणातलं एक वैशिष्ट्य आहे की नाटक झालं पाहिजे. आणि कितीही अडचणी येऊ देत, समस्या येऊ देत, मॅडम सारखे असे कलाकार की कितीही त्रास होऊ दे, पण आम्ही नाटक आणि कला सादर करणार. मॅडम, वेगवेगळे टप्पे तुम्ही बघितलेत नाट्य क्षेत्रातले, आणि बदल सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे जसं आपण पेट्रोमॅक्स पासून अगदी छान नाट्यगृह, पेट्रोमॅक्स झाल्यानंतर त्याने जनरेटर आणायला, मग ते कुठेतरी मळ्यात जनरेटर असायचा आणि मग तो त्याचा आवाज यायचा धाड धाड धाड. आणि सुरुवातीला आमच्याकडे माईक पण नसायचे, त्यामुळे आम्हाला आवाजाची क्वालिटी एवढी छान झाली की मुळातच खणखणीत आवाज. आणि ते मोठ्या आवाजात बोललं की पहिल्या प्रेक्षकापासून शेवटच्या प्रेक्षकापर्यंत ऐकायला जाईल एवढा आवाज. कधी अशी चिंताच पडली नाही की माझा आवाज जाईल का. त्यामुळे नंतर माईक आल्यानंतर थोडं हळूच बोलायला लागायचं. आणि तो जनरेटरात गेल्यानंतर मग आता माईक आले, मग स्टेज बांधली गेली सगळीकडे, ग्रीन रूम मिळायला लागल्या, मेकअपवाले यायला लागले. तर माझा मेकअप मीच शिकले आणि मीच करायला लागले. काही वेळा तर तुला अनुभव असं सांगते की मेकअप पण यायचे नाहीत त्यांचे, काहीतरी अडचण यायची. मग ते म्हणायचे की बाई आमच्या सगळ्या पात्रांना मेकअप कराल का. मी करायचे. आणि त्या नाटकातली ती मगाशी जी नाभिकाची गंमत सांगितली ना, त्यातली सुंदर गंमत आहे ती की एका लेडीजला पैसे द्यायला त्यांना जमायचे, ते कसे बसे वर्गणी काढून मला पैसे द्यायचे. पण 2 लेडीजचं नाटक असेल तर पैसे देणं त्यांना कठीण व्हायचं, कारण हातावरचं पोट असायचं. पण नाटक करायचंय गावात आणि मी कधी कोणाला अडवलं नाही. तर मग ते काय करायचे की पहिल्या अंकात तो भाऊ मरतोय, तर मग त्याला दुसऱ्या अंकात जे दुसऱ्या भावाचं लग्न होतं तर तो मेलेला जो भाऊ आहे त्याला बायको म्हणून आणायचे. मग मी त्याला साडी बिडी नेसवायचे. तर एकदा अशी गंमत झाली की त्याला पहिल्या अंकात दाढी मिशी होती आणि मग दुसऱ्या अंकात ती बायको म्हणून येते ना मेलेला भाऊ तो. तर तो नाभिक सगळ्यांची दाढी मिशी करून घरी गेला आणि मग आता साडी नेसून झाली पण दाढी मिशी तशीच. तर मग आता करायचं काय. तर मला म्हणाले अहो असं असं झालंय, साडी नेसून झाली. मग म्हटलं आता अशा वेळेला मला त्या गाण्याचा उपयोग झाला. मग मी पदरचं गाणं म्हटलं आणि मग तोपर्यंत परत मी एकदा आतमध्ये गेले आणि म्हटलं अरे बापरे, आता ही 2 जण येतील, स्वागताची तयारी करायला हवी. म्हणून मी आत गेले उगीच, म्हणजे खोटं वाक्य घातलं, हे पदरचं गाणं म्हटलंय. आला का म्हटलं तो नाभी. आता म्हणाले आलाय. म्हटलं तोपर्यंत असं करा, जरा डोक्यावर पदर घ्या, पुढे फक्त एंट्री करा, तुम्ही तोंड दाखवू नका. आणि मी म्हणेन की आज चला देवाला नमस्कार करूया. आणि मग ती आली, म्हणजे तो आला, कारण दाढी मिशी कशी दाखवणार म्हणून त्याने असं पदर ओढलं आणि ती 2 जण आली. म्हटलं इतकं कशाला लाजायला हवं, चला आधी आपण आतमध्ये जाऊया, देवाला साखर ठेवूया, नमस्कार करूया. आणि दोघांना मी आत घेऊन गेले. नंतर मग आत गेल्यानंतर तो पटकन पुढे तिथे जाऊन बसला, दोन्ही केलं आणि मग मात्र पिनअप वगैरे साडी करून तो एंट्री. नाटक उचलून धरणं आणि हे काय आहे हे मॅडम, खरंच किती आठवणी. आणि ती लोक म्हणजे इतकी तुला सांगते, नंतर म्हणाले बापरे बाई तुमच्यामुळे आज आमची लाज राखली गेली. आणि अशी अनेक ठिकाणी रात्री 10-10 वाजता अचानक नाटक न वाचलेलं असताना मी जाऊन केलेलं आहे. म्हणजे 8 वाजता मला बोलवायला आलेत आणि त्यांची नटी आलेली नाही. त्यावेळेला तारा होत्या, तर ती तार करून कळवलेलं असं की माझी आई गेली किंवा माझी तब्येत बरी नाही. तर आता काय करणार, रंगमंच उभा केलेला आहे, सगळं झालंय, मेकअप मन आलेला आहे
आणि नाटकच होणार नाही आपलं, गावातली लोक काय म्हणतील, अशा वेळेला लोक माझ्याकडे येऊन मला घेऊन गेलेली आहेत आणि मी नाटक न वाचता केवळ फक्त 2 मिनिटात मला स्टोरी सांगा, साड्या कुठल्या पाहिजेत त्या घेण्यासाठी, पदरची गाणी म्हणून मी नाटकं केलेली आहेत. पण कुठलंही नाटक कधीही थांबवलं नाही मी. आणि त्यामुळे काय झालं, लोकांचा विश्वास संपादन झाला आणि लोकांना एक खूप अशी आपुलकी वाटायला लागली. म्हणजे मग ती लोकांना आम्हाला आपल्या घरातलीच मानायला लागली. एका ठिकाणी असं झालं की गावचे खोत असतात आणि पालखी यायची होती गावात आणि त्या दिवशी आमचं रात्री नाटक होतं आणि त्या बाईला आली अडचण. बरं, त्यांचं तर पालखीचा मान. मग आता म्हणाले करायचं काय, तर म्हणाले बाई तुम्ही नैवेद्यापुरतं जेवण कराल काय हो, अगदी घाबरत घाबरत विचारलं. त्यांच्याकडे माझी राहायची सोय होती. म्हटलं हो एवढं काय, म्हटलं करेन ना मी जेवण. आणि सगळं मी गोडाधोडाचं करून मी जेवण केलं त्यांच्याकडे, त्यांच्या पालखीची ओटी भरली आणि नंतर त्या मानकऱ्याने वगैरे सगळं काय ते गाणं वगैरे घातलं. रात्री उत्तम नाटक झालं आणि नंतर सगळ्यांनी माझं कौतुक केलं. आणि तो माणूस होता ना, त्याच्या बायकोच्या डोळ्यात आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं की तुम्ही आज काय केलं आमच्याकडे येऊन, म्हणजे किती माझ्या म्हणजे सख्ख्या बहिणीने सुद्धा केलं असतं की नाही मला माहिती नाही, इतकं तुम्ही आज आमच्याकडे येऊन घरच्यासारखं केलं. तर अशी मी कुठची कुणाची अडलेली वेळ कधी बघितली नाही की मी कोणतरी अभिनेत्री आहे, मी नाटकात काम करते मग मी कशाला, म्हणजे तिथे अगदी असं अड्डतेखोर वागायचं असं मी कधीच केलं नाही. आपलं कुटुंब आहे आणि त्या लोकांना जरी येत नसलं, एखादा इतकं छान पाठांतर करायचा पण बाई समोर आली म्हणजे नटी समोर आली की ते घाबरायचे. मग ते प्रॉम्प्टिंग जरी त्यांना ऐकायला आलं तरी त्यांना ते घेता येत नसे. खूप पाठांतर छान करायचे. मग मी ते पाठांतर ऐकून, त्यांचं प्रॉम्प्टिंग ऐकून त्याला माझं वाक्य जोडून एखादं, म्हणजे बघतोयस काय असा, तुला असं म्हणायचंय का, की ते वाक्य त्याचं म्हणायचं, अरे हा मत म्हणायचं, हा बरोबर. असं मी त्यांना सावरून घ्यायचे. त्यामुळे लोकांना ते असं विश्वास वाटायचा एक आपल्याबद्दल की बापडबाई आल्या, बामबाई आल्या की आमचं नाटक हे उत्कृष्टच होणार आणि त्या आम्हाला कधी पाडणार नाही. म्हणजे नाटक हे कारण सगळ्यांची एकत्रितपणे करण्याची, सादर करण्याची कला आहे. त्यामुळे नाटक चांगलं होणं हे फक्त माझ्या एकटीवर अवलंबून नाही, सगळ्यांचं काम चांगलं झालं पाहिजे. मॅडम, इतक्या वर्षानंतर म्हणूनच आजही तुमचं नाव इतक्या आदराने घेतलं जातं. अगदी माझ्या घरी सुद्धा लहानपणापासून इतकं आदराने तुमच्याबद्दल माझे वडील बोलायचे, असं मी अनेकांकडनं ऐकलंय. कारण ही तुमच्या कामाची पोचपावती होती असं म्हणूया. 50 वर्ष रंगभूमीची मॅडम तुम्ही सेवा केलीत आणि आता तर काय नाटक होत आहेत त्यांचा म्हणजे 3 अंकीवरनं आता 2 अंकीवर आले, विषय बदललेत. पूर्वीचे कौटुंबिक किंवा रहस्यमय हे सगळे जाऊन आता अजून वेगवेगळे प्रयोग सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिकात्मक वगैरे, रूपक वगैरे सादर केले जातात. अभिनयाचं स्वरूप बदललंय वाटतं तुम्हाला असं? अभिनयाचं पण काही स्वरूप बदललंय काही ठिकाणी, पण ते अजून आपल्या म्हणजे रत्नागिरीच्या ठिकाणी अजून ती असं पोचलेलं नाही. म्हणजे एक वेगवेगळे प्रकार करून बघतात त्याच्यात. मग ते आम्हालाही, आम्ही जेव्हा कुठे कुठे परीक्षक जातो तेव्हा आमच्याही डोक्याला एक वेगळी ही असते ती चालना, म्हणजे की कसं ह्यानी सादर केलंय, कसा विचार केलाय, म्हणजे विचार करण्याची एक वेगळी काय म्हणायची त्याची वेगळी पद्धत. एखादं रूपकात्मक जर एखादं काही सादर करायचं असेल तर कसं, किंवा नेपथ्य, लाइटिंग याच्यातही खूप आता सुधारणा झालेल्या आहेत. त्याचाही विचार बदललेला आहे. तंत्राचा विचार लोक खूप छान करतायत. मुंबई, पुणे इकडे छान खूप तरुण पिढी जी आहे ना ती तिकडे खूप सुंदर सादरीकरण करते आणि ते बघण्यासारखं असतं. म्हणजे त्यांच्यातला जोश, उत्साह, म्हणजे आपण म्हणतो की आताची मुलं फक्त रील्स करतायत तयार, रील्स बघतायत, पण तिकडे मी जेव्हा परीक्षक म्हणून राज्यनाट्याला गेले, आता पुण्याला होते, मुंबईला होते, औरंगाबाद, सोलापूर अनेक ठिकाणी मी गेलेली आहे, तर तिथे मी बघितलंय की तरुण पिढी खूप आहे सादर आणि त्यांची नाटकं पण इतकी दर्जेदार असतात. म्हणजे अगदी खूपच सुंदर करतात. प्रयोग होतात वेगवेगळे, प्रयोग प्रत्येक वेगवेगळे प्रयोग केले जातात, सुंदर प्रयोग करतात आणि सुसूत्रीकरण असतं त्याच्यात सुंदरच. म्हणजे काहीतरी आपलं नुसतं पाठांतर केलंय आणि गेलोय असं नाही, प्रत्येकावर ते अभ्यासपूर्ण मेहनत घेतात आणि त्या कार्यशाळा पण त्यांना चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांचं दिग्दर्शन मिळतं. त्यामुळे आणि तिकडे ते विषयही शिकवले जातात. आता कॉलेजमध्ये, आता आपल्या इकडे पण कॉलेजला तो विषय झालाय सुरू, होईल हळूहळू, पण होते मुलांच्यात प्रगती होते. पण त्या मनाने मला रत्नागिरीत मात्र अजून ती प्रगती वाटत नाहीये. म्हणजे मी ज्या काळात काम करत होते तेव्हा जाणवत असलेली लेडीजची वानवा, कमतरता ती अजूनही जाणवते. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा जेव्हा आता पुकारल्या जातात, घोषित केल्या जातात, तेव्हा लेडीज शोधायला लागते अजूनही, की गावागावातून अजूनही असं कोणी पटकन म्हणत नाही की चला मी करते काम किंवा माझी ही करू दे काम. त्यांना अजून काहीतरी भीती वाटते म्हणा
काही ठिकाणी करतात काही, पण तसं म्हणावं तसं 4-5 जण ह्यातली कुठली मी सिलेक्ट करू असं घडत नाही. हे मुंबई पुण्याला घडतं. म्हणजे तिकडे त्या मुली मुद्दाम येतात, बा एक रोल आहे तर चला 10 जणी आलेत तिथे. तसं आपल्याकडे घडत नाही अजून. आपल्याकडे अजून काय मला कळत नाही की मी जेव्हा काम करते तशीच अजून मला इथे कमतरता जाणवते त्यावेळेसारखी. खरं म्हणजे मुलींनी जायला पाहिजे भरपूर या क्षेत्रात आणि शिकलं पाहिजे. आणि जिवंत कला आहे ही सगळ्यांनी ठेवली. आणि आता तर 3 अंकावर ना 2 अंकावर नाटक आलंय, दीर्घांक पण सादर करतात आता. तर हे का कमीपणाचं वाटतं, भीती वाटते, मला काही कळत नाही, का आवडच नाहीये. पण हे रत्नागिरीत मला जाणवतंय. आता जेव्हा आम्ही ही स्पर्धा घेतली रमेश भाटकर स्मृती उत्सव स्पर्धा, तेव्हा मी अनेक ठिकाणी परीक्षक गेले होते. तेव्हा सुद्धा अशा काही मुली आहेत, म्हणजे त्यावेळेला मी जशी पैसे घेऊन काम करत होते 12 वर्ष नाटकावर, तशा आत्ताही काही मुली आहेत. तर त्याच मुली मला अनेक नाटकांना काम करायला दिसले की एक तर लेडीज 9 नाटकात होती, एक लेडीज 5 नाटकात होती. मग त्या गावातल्या मुली अजून का काम करत नाही? म्हणजे ही वानवा का आहे? खरं तर असं हा बदल घडला पाहिजे. आता तुम्ही सिरियल बघता, पिक्चर बघता, जाऊन रील्स बनवता, कॉलेजमध्ये जाता, मग हे तुमच्याकडे का नाही आलं? म्हणजे तुम्ही का शिकू शकत नाही किंवा तुम्ही पुढे का जात नाही? हा मला अजूनही पडलेला मोठा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जमतो लेडीज सगळ्या, तेव्हा मी हे मुद्दाम बोलते किंवा माझं कुठे मुलाखत असेल तर मी सांगते की अगं या सगळ्यांनी या आणि तुम्ही वाचन करा. आता वाचनच कमी झालंय. आता पूर्वीची आम्ही जी नाटकं केलेली आहेत त्या नाटकांची नावं सुद्धा माहिती नाही आहेत कुणाला. आता रायगडला जेव्हा जागे हे नाटक कोणाला माहिती असेल आताच्या पिढीला फार, हे मला माहिती नाहीये. ओशाळ्याला मृत्यू किंवा प्रलमयकरांची नाटकं आहेत, दीपस्तंभ आहे, अग्निदिव्य आहे, अग्निपंखा आहे, बरीच नाटकं, रमलेमी आहे, नंतर चांदणे शिंपितजा, अशी किती नाटकं आहेत. उघडले स्वर्गाचे दार. आता मराठी ह्याची संगीत नाटकं आहेत, मत्स्यगंधा, ययाती देवयानी, सौभद्र, मानापमान. तर ही सुद्धा खूप छान छान आहे. संगीत नाटकात पण मी कामं केली त्याच्यात. तर त्याच्यात सुद्धा मला बक्षिसं मिळाली. म्हणजे गायची पण मला बक्षिसं मिळाली त्यावेळेला. एवढा मी म्हणजे फार शिकलेली नाहीये. पण माझा प्रवास तुला मग सांगितलंच मी, पण माझ्या लग्नानंतरचा प्रवास, तर माझे जे मिस्टर आहेत ते कलाकार आहेत, ते सगळे वाद्य वाजवतात, ते व्होकॅलिस्ट आहेत, उत्तम तबलजी आणि आकाशवाणीवरच नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा सपोर्ट, जसा माझा वडिलांचा सपोर्ट मला मिळाला तसं लग्नानंतर त्यांचाही मला उत्तम सपोर्ट मिळाला. त्यामुळे ते एक कलाकार असल्यामुळे ते असं मला म्हणायचे, काय आता 4 दिवस नाटक आहेत, 8 दिवस तुला परीक्षक जायचंय, जा, मी हॉटेलमध्ये जेवेन किंवा मी माझं बघतो काय ते, किंवा मी मुलीला सांभाळेन. असं त्यांनी मला कधीच मला अडवलं नाही. तर मी इतके वर्ष राहूच शकले नसते. कारण आपण खूप ठिकाणी असं बघतो की लग्नाच्या आधी मी काम करायचे, पण आता मला जमत नाही. मी तर तुला सांगते की मी प्रेग्नंट होते त्यावेळेला 7व्या महिन्यापर्यंत मी रंगभूमीवर काम करत होते. आणि 8वा आणि 9वा महिना फक्त, म्हणजे तेव्हा माझं म्हणजे दिसत पण नव्हते मी, एवढी वाटत नव्हते लोकांना. आणि सीझर झालं माझं. सीझर नंतर 1.5 महिन्यात मी रंगमंचावर उभी राहिले आणि त्याच्यानंतर अव्याहत परत मी नाटकं केली. म्हणजे आज इतके वर्ष झाली मला कुठलाही त्रास होत नाही. आणि नाटक हा माझा ऑक्सिजन आहे. अगदी बरोबर. हे दिसतच आहे. म्हणजे तुम्ही करता, म्हणजे आता मुलगी लहान आहे. एक तुला गंमत सांगते, म्हणजे मुलगी लहान होती तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेचं नाटक होतं. तर ते होतं कोल्हापूरला आणि त्याच्यात लहान मुलगीच दाखवायची होती. तर माझी मुलगी 7 महिन्याची होती आणि आम्ही गेलो. दादा लोगडे तेव्हा मेकअपमन होते आणि कोल्हापूरला नाटक होतं केशवराव भोसलेला. आणि त्या मुलीला मी शिकवून ठेवलं होतं की तिला, तो सुहास भोळ्यांचं नाटक होतं मला वाटतं, आणि त्या मुलीला तो येतो आणि पळवतो आणि सूर्याचा धाक दाखवतो. तेव्हा ती नुकती बसायला लागली होती माझी मुलगी आणि तिला मी असं हे करायचे, करशील, मग तिला ते डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी यायचं. मी डोळे मोठे गेले की मला ते नाटकासाठी मी करून घेत होते तिच्याकडून. तर ती नाही करायची आणि तेवढंच मला हवं होतं नाटकात, कारण ती माझी वाक्य होती नाटकातली की तिला मी अशी समोर बसवते आणि करशील असं. तर तसं मी त्याला नेलं आणि तो प्रवेश जो तिचा होता ना तो होता 3ऱ्या अंकात. आणि तोपर्यंत तिला करायचं काय, दुधाची बाटली, आणि तिला आई माझी घेऊन होती पाठीमागे आणि ती रडायला लागली. तर मग रिक्षा केलं नाही त्यांनी आणि त्या रिक्षेतनं कोल्हापूर फिरवलं नाही तिला माझा तो प्रवेश येईपर्यंत. आणि मग ते आई तिला घेऊन आल्या, त्यामुळे आलाय प्रवेश, जाऊया आता आपण. आणि मग तिला रंगमंचावर घेऊन आल्यावर ते मी सगळी वाक्य म्हटल्यावर तिने सुंदर असं केलं, करशील का. नाही, ती नुकतीच बसायला लागली होती आणि तो असा सुरा दाखवते, तिला वेळ लागलेला असं काहीतरी होतं त्याच्यात. तर मग ती एकदम रडायला लागली जोरजोरात
आणि सुंदर अभिनय, लोकांच्या टाळ्या मिळाल्या त्याला. आणि म्हणजे इतकी लहान मुलगी कसा काय अभिनय करते, पण त्यातलं गोम काय होती ती मला माहिती होती. आणि नंतर तिची रडायला लागली, ती अजिबात थांबेना. मग परत तिला रिक्षा करून आई आणि ते दादा लोगडे फिरवायला गेले रिक्षेतून. आणि दुसऱ्या दिवशी वंडर बेबी सानिका हिचा उत्कृष्ट अभिनय असं पेपरला आलं होतं. अशी ती गंमत. अभिनेत्री, त्याच्यानंतर तुम्ही आता असं सांगितलं परीक्षक म्हणून तुम्ही नंतर काम केलं. आकाशवाणीवर पण हो, आकाशवाणी जेव्हा इथे निर्माण झाली, म्हणजे तेव्हा फुल प्ले स्टेशन नव्हतं, तर आकाशवाणी जेव्हा इथे झाली सुरू, त्याच्यानंतर काही ऑडिशन्स झाल्या. तर त्या ऑडिशनमध्ये पहिली म्हणजे त्यावेळेला पहिल्या त्यात 10 कोणी पास झाले होते, त्याच्यात मी पास झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग अलीकडे त्याच्यानंतर मी अनेक नभोनाट्य केली, श्रुतिका केल्या, नंतर लोकनाट्य होती सगळी. आणि तेव्हा म्हणजे काय विचारूच नको, इतके मला कार्यक्रम मिळायचे आकाशवाणीवर. आणि येणारे प्रत्येक साहेब म्हणजे आवाज माझा त्या रेडिओला सूट होता असं ते म्हणायचे. आणि ऑडिशन पास होते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट असायचीच मला कायम. आणि मग महिन्याची कॉन्ट्रॅक्ट असायची, 4 महिन्याची असायची. तेव्हा ते वेगळं असायचं, बायबल वाचन किंवा संध्याकाळी लक्ष्मी आली तुमच्या घरा, माझं घर माझ्या, लोकनाट्य असायची. असे अनेक प्रकारचे कार्यक्रम मी आकाशवाणीवर करायचे. आणि नंतर जेव्हा आता परत ऑडिशन झाल्या 5-10 वर्षापूर्वी, तेव्हा मी परत ऑडिशनला बसले होते. आणि पहिल्या ऑडिशनच्या वेळेला आमच्या पुरुषोत्तम दारव्हेकर आले होते. म्हणजे तो मोठा माणूस आहे, एकदम ग्रेट. त्यावेळेला मी पास झाले. आणि आता परत आले तेव्हा त्या दीक्षित मॅडम आल्या होत्या. आणि मग तेव्हा ती आमची रेकॉर्ड पाठवली होती वर. आणि त्याच्यातनं मला A ग्रेड मिळाली. अरे वा. संपूर्ण लेडीज मध्ये मी आता A ग्रेड आर्टिस्ट झाले रत्नागिरीतली. आता तरी मी एकच आहे A ग्रेड आर्टिस्ट. त्याच्यानंतर मग आता कार्यक्रम मिळतात. ज्या ज्या ठिकाणी मी बाहेरगावी जाते त्या आकाशवाणीवर पण माझ्या मुलाखती झालेल्या आहेत बाहेरगावी. अशा मिळतात संधी. आता बाहेर पण बोलावतात. आता राज्यनाट्य स्पर्धेला गेले 12 वर्ष मी परीक्षक म्हणून जाते. तो एक वेगळा अनुभव असतो. जवळजवळ 30 नाटकं असतात, 26, 28, 30. आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रभर जे स्टेशन मिळेल तिथे मला जायला मिळतं. अभिनयातलं वैविध्य कळत असेल. हो, संगीतेमधलं वैविध्य, प्रत्येक अंगाचं वैविध्य कळतं, प्रत्येक अंगाचं. म्हणजे तुमचं हे असेल, लाईट्स असतील, म्युझिक असेल, नेपथ्य असेल, आणि अभिनय, कॉस्ट्युम, वेशभूषा, रंगभूषा, ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. एका नाटकाबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी कसा विचार होत असेल. प्रश्नच नाही. आणि आम्ही 3 परीक्षक असतो, त्यामुळे आम्हाला ते शासनाने नेमून दिलंय की प्रत्येक नाटकावर तुमचं लेखन झालं पाहिजे, की तुम्हाला कसं वाटलं असं एक पानभर लिहायचं आहे. आणि मग ते आम्ही सकाळी 3 जण एकत्र बसून, ज्या ज्या स्टेशनवरचे असतील ते एकत्र बसून आम्ही ते वाचन करतो. मग मार्क द्यायचे असतात प्रत्येक, ते त्या दिवशी द्यायचे असतात नाटक चालू असताना. पण आतापर्यंत जिथे जिथे मी गेले तिथे मला कोणीही असं हे केलं नाही की बाम मॅडम नको बाबा आमच्याकडे. उलट ते म्हणतात अरे वा, यंदा आमच्याकडे बाम मॅडम परत आले. 2दा मला सोलापूर मिळालं, 2दा मला पुणे मिळालं. एकदा सदाशिव पेठेत मी बालगंधर्वला होते आणि एकदा मी गेल्या वर्षी चिंचवडला होते. तर ते म्हणजे सांगायचं काय की तिथले स्पर्धक जे होते ते मला चिंचवडला भेटायला आले. अच्छा. की आमच्या परीक्षक यंदा चिंचवडला आहेत, गेल्या वर्षी आम्हाला ते पुण्याला होते. मग हे आपल्याला मोठंच आहे ना, म्हणजे आपण परीक्षक म्हणून त्यांना आवडलो. कारण जो आपण निकाल देतो तेव्हा आम्ही तिथे हजर नसतो, तो शासनाकडून घोषित केला जातो. आणि तो घोषित केल्यानंतर तो पेपर आउट होतो आणि आपल्याला सांगितलं जातो फोनवरनं, त्या स्पर्धकांना सांगितलं जातं. आणि मग ते फटाके वाजवून सगळ्यांना असं खूप मज्जा करतात. आणि तेव्हा मला मग फोन येतात तिकडून की मॅडम अतिशय सुंदर रिझल्ट लागला आणि आम्हाला कुणालाही त्याच्याबद्दल तिळमात्र शंका नाही आणि कोणालाही आवडलं नाही असं झालेलं नाही. असं कधीच झालं नाही की पेपरमध्ये नाव आउट झालं, मग ह्या परीक्षक होत्या, रिझल्ट लागला, किंवा कोणतरी शिव्या घालतंय पाठवून. ते जास्त महत्वाचं. त्याचं कारण असं की मी त्या मांडवा खालून गेलेली आहे. मी अनेक वर्ष राज्यनाट्याला काम केलं, आमच्यावरही अन्याय झाले काही वेळेला. तेव्हा मग का आपण इतकं चांगलं काम करून आपल्याला बक्षीस का नाही मिळालं, तेव्हा आतल्या गोष्टी कळतात. तर आपण तसं वागायचं नाही, आपण काहीतरी आपला एक ब्रँड तयार करायचा. तर अनुया बाम हे सगळ्या केंद्रांवर नाव परिचित आहे महाराष्ट्रातल्या, आणि त्या परीक्षक असतील तर प्रश्नच नाही असं लोक म्हणतात. आणि आता अगदी शेवटाकडे येताना अभिनय, आकाशवाणी, परीक्षक म्हणजे अभिनयाशी जोडलेले हे सगळे अंग होते. हे करता करता तुम्ही कीर्तनकार म्हणून सुद्धा पदवी घेतलेली आहे. आणि इतक्या वयामध्ये सुद्धा शिकण्याची जी काही इच्छा आहे तुमची तर ती खूप मोठी आहे. तर त्याविषयी सुद्धा थोडंसं सांगते. झालं कसं, मी हे सगळं नाटक वगैरे करतच होते, परीक्षक म्हणून जात होते. आणि माझ्या आईला आणि माझ्या मामाला खूप कीर्तनाची आवड, आजीला. तर ते सगळे म्हणायचे की तू कीर्तन शिक.
तू गाणं पण म्हणतेस, नाटकात काम करतेस, कारण कीर्तनकार जो असतो ना त्याला थोडं हे अंग असलं पाहिजे, गाण्याचं, थोडंसं अभिनयाचं, ही सगळी अंग त्याच्याकडे असली पाहिजे, आवाज चांगला पाहिजे. तर मला वाटायचं की खरंच आपण शिकावं, आणि मला पण आतून असं वाटायचं की आपण कीर्तन शिकूया, पण ती इथे पुढे शिकवण्याची संधी तेवढी मला म्हणजे शिकण्याची संधी मिळाली नव्हती. मग आमचे महेश बुवा काणे सर चिपळूणचे, तर ते इथे आले आणि त्यांनी अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर याचे क्लासेस सुरू केले, आणि मग ते आम्हाला इथे आमचा क्लास घ्यायचे, ते आम्हाला शिकवायला यायचे. अशी आम्ही सुरुवातीला काहीतरी 8-10 मुलं होतो, ती सगळी तरुण मुलं होती, आणि त्यांच्यात मी एकच 62 वर्षाची बाई होते कीर्तन शिकणारी. आणि मग मी ते नेटाने सुरू केलं, कारण पहिल्याच वर्षी मला फर्स्ट क्लास मिळाला, आणि मग मी ठरवलं नाही आता हे करायचंय आपण. मग मी 64व्या वर्षी विशारद झाले, आणि आता सगळ्या गावातला जिथे जिथे जन्मोत्सव साजरे केले जातात त्या ठिकाणी मला बोलावतात. नाटकाच्या लोकांना कळलेलं आहे की बापट मॅडम कीर्तन करतात, तर ते कुठेतरी येऊन त्यांनी माझं नाटक बघितलेलं आहे, ज्याने कीर्तन बघितलेलं आहे, तर ते म्हणतात नाटक जितकं छान करतात तिथं कीर्तन पण करतात ते, त्यामुळे त्यांना यंदा आपल्या गावात कीर्तनाला बोलवायचं. आता अशी मी अनेक जन्माची कीर्तनं केलेली आहेत, अनेक ठिकाणी मला बोलावतात कीर्तन करण्यासाठी, आणि जाते मी. फार मोठी अशी अजून मोठी कीर्तनकार झालेली नाहीये, कारण नाटक हा माझा मूळ हा असल्यामुळे, विषय असल्यामुळे, पण मी आता करते कीर्तन. पण चांगलं का वाटतं, कीर्तन ही आपली मोठी परंपरा आहे, आणि त्या परंपरेमध्ये तुम्ही आता उशिरा का होईना पण आलाय. समाज प्रबोधनाचं काम कीर्तनात होतं ना आपलं, खूप मोठं काम, एक मोठा समाज शिक्षक आहे कीर्तनकार हा. आणि मग गाण्याचं माझे मिस्टर आहेत, त्यामुळे ते माझे अभंग, ते स्वतः कंपोजर आहेत, त्यामुळे ते छान छान अभंगांना चाली लावतात. आमच्याकडे सगळ्या गाथा आहेत संतांच्या आणलेल्या. आणि कुठलीही कला कसं असतं की कुठलंही शास्त्र हे जेव्हा सुंदररित्या प्रकट होतं ना, तेव्हा त्या शास्त्राला कला असं म्हटलं जातं. तेव्हा ते शास्त्र शिकणं हे महत्वाचं आहे, आणि सादर करताना उत्कटता आणि उत्कंठा ही जोपर्यंत त्या कलाकाराकडे असते तोपर्यंत समोरचा प्रेक्षक हा खिळून राहतो. ते जेव्हा संपतं तेव्हा कला तुमची म्हणजे दर्जेदार नाहीये असं वाटायला लागतं. आणि तिथे कसं असं कीर्तन संहिता अशी नसते लिहिलेली नाटकासारखी, ती जिवंत कला. तुम्ही बोलता बोलता तो माहोल बघून, तुम्हाला तुमचं पाठांतर किती आहे, तुम्हाला त्यावेळेला स्पॉन्टिनियस काय सुचतंय, कुठले श्लोक, कुठली सुभाषितं, कुठली आर्या दिंड्या काय, तर ते तुम्हाला सादर करायचे. आणि वर्तमान काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, जेव्हा त्या करंट सब्जेक्ट काय तिथे आता घडलं. आता मध्ये एक पेहलगामचं ते आपलं झालं होतं, तर तोही मी एकदा विषय घेतला होता त्या ह्याच्यात, म्हणजे छोटंसं असं ती उदाहरणं द्यायची करंट सब्जेक्टवर. म्हणजे तो कीर्तनकार जागृत आहे हे समोरच्या माहोला, जी चांगली जाणणारी लोक असतात त्यांना कळतं, हा बाईने. किंवा आता लग्नाचे भीषण हे प्रश्न निर्माण झालेले. तर परवाच एका ठिकाणी मला आपले गंगाराम गवाणकर म्हणजे लेखक, माडबनला वस्त्रहरणचे लेखक, तर त्यांनी मला तिथे त्यांचा एक गवाणकर स्तंभ असा एक आहे, तर तिथे कीर्तन करण्यासाठी त्यांनी मला बोलावलं, आणि त्यांनी मला भेट म्हणून कीर्तनात घालायला पगडी दिली. तर त्यांचं मला हे होतं की सुनीता तू काय झालं तरी पगडी घालून कीर्तन करायचं, म्हणजे चालेल. आणि ते कीर्तन खूप छान झालं. तर म्हणाले आमच्या गावात ना खूप मुलं, म्हणजे लग्नाचा हा भीषण प्रश्न आहे, म्हणजे सगळीकडेच आहे तो. तर मी त्याच्यावर थोडंसं बोलले त्या ह्याच्यावर की मुलींनी कसा विचार करावा, म्हणजे पूर्वरंगात आपल्याला हे मांडता येतं काही काही दृष्टांत देऊन, मग त्याच्यानुसार एखादं श्लोक म्हणायचा, एखादं काव्य म्हणायचं किंवा असं, आणि त्यांना प्रबोधन करा. समाज प्रबोधनाचं माध्यम आहे कीर्तन हे. तर असं मी बोलले, आणि त्याच्यानंतर तिथली जी तरुण मुलं आणि तरुण मुली होत्या, ती तरुण मुलं मला भेटायला आली कीर्तनालयावर, आणि म्हणाले तुम्ही बाई इतका सुंदर विषय मांडलात की आज ह्याची विषयाची ह्या गरज आहे. म्हणाले आमच्या गावात पण ह्या विषयाची अतिशय गरज होती, आणि तुम्ही खूप छान बोललात म्हणाले या विषयावर, की मुलींनी फक्त पैसा बघू नये, की तुम्ही मोठ्या घरात राहताय तर मग 10x10च्या रूममध्ये मुंबईला जाऊन काय अट्रॅक्शन आहे तुम्हाला, 10 आणि 15,000 रुपये मिळवणाऱ्या मुलं. मग इथे शेतीवाडी करा, तुम्ही पण त्याच पिंडातनं आलेले आहात, तुम्ही शेतीवाडीवाले असतात, तर तुम्हाला मुंबईचं अट्रॅक्शन कशाला. मग आपण ह्या इथे जिथे प्रदूषण नाहीये अशा ठिकाणी तुम्ही एखादा चांगला वर शोधलात आणि त्याचं कुटुंब वर आणण्यासाठी तुमची जर जोड दिलीत तर किती छान होईल वगैरे असं. किंवा मुलांनी सुद्धा कसा विचार करावा, आपण त्या मुलीला कशी हेल्प करावी कामामध्ये, म्हणजे हे पुरुषाचं काम, हे बाईचं काम असं आता नाहीये. खांद्याला खांदा लावून सगळीच जण काम करतायत. फक्त स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे प्रत्येक मुलीने किंवा मुलाने, जास्त करून मुलीने आधी लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे काय. तर स्वातंत्र्याची एक वेगळी रेषा आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. अगदी बरोबर.
हो. त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि हे सगळं करत असताना ना आपण नवरसांची निर्मिती करत असतो. हा. म्हणजे नाटक काय किंवा कीर्तन काय, ह्याच्यात आपण नवरस जे आहेत तर ते जर तुमच्याकडून त्यांची निर्मिती नीट झाली ना व्यवस्थित, तर तुम्ही लोकांना आवडता. म्हणजे तुमचं इम्प्रेशन पडतं की हा एक चांगला अभिनेता आहे, अभिनेत्री आहे. किंवा कीर्तनात सुद्धा ते तुम्हाला दाखवावं लागतं की रडायच्या ठिकाणी त्या श्रावण बाळाची कथा आहे समजा, किंवा एक नामदेवाने विठ्ठलाला प्रसन्न करून घेतलं, तर तेव्हाचा तो कारुण्य भाव असेल, हास्यरस असेल, तर हे सगळं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. ते गाण्यातून दाखवता आलं पाहिजे, बोलताना दाखवता आलं पाहिजे. तर ते थोडीशी कला मला नाटकामुळे तेच म्हणणार होते ते कीर्तनात मला फायदा होतो. आणि फक्त त्याचं तुम्ही एक माध्यम बदललं कीर्तन, आणि आज मला वाटतं समाजामध्ये ते कालबाह्य नाही झाले कीर्तन. आज त्याची गरज आहे आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रश्न उलट आज निर्माण झालेत. आणि मॅडम अतिशय चांगल्या वेळेला तुम्ही कीर्तनाकडे वळलेला आहात. हो. आणि तुमच्यासारख्या कलाकाराने आणि कलेविषयी इतकं प्रेम असणाऱ्या व्यक्तीनं ही धुरा उचलणं खूप चांगली गोष्ट आहे आणि आवश्यक गोष्ट आहे. आणि आता आपल्या रत्नागिरीमध्ये मला सांगायला एक तुला आनंद होईल की आम्ही एक आमची कीर्तन संस्था निर्माण केली आहे आणि त्याच्यात सगळे तरुण कीर्तनकार आहेत. अरे वा, सांगायचं म्हणजे खूप म्हणजे मला कौतुकच वाटतं की मी जेव्हा परीक्षेला बसले ना, तुला म्हटलं ना की माझ्याबरोबर तरुण होते सगळे. म्हणजे 25, 22, 23 अशी मुलं होती आणि ती आज उत्तम कीर्तनं करतायत सगळी. तर आता आम्ही एक असं सुरू केलंय आमच्या मंडळातर्फे की आम्ही दर महिन्यात 2 एकादशी येतात, त्या प्रत्येक एकादशीला आमचे जे जेवढे आम्ही कीर्तनकार आहोत त्या प्रत्येकाचं एक एकादशीला आम्ही कीर्तन ठेवतो. म्हणजे असे एक नवीन आम्ही ते खालचं अध्यात्म मंदिर आहे तिथे आम्ही ते सुरू केलंय आणि ते सगळ्यांना आवडतंय. सगळी लोक खूप छान गर्दी करून असतात, येतात कीर्तन ऐकायला, पुढचं कीर्तन कुणाचं आहे असं विचारतात. आणि त्यामुळे आता ही तरुण पिढी सुद्धा कीर्तन करताना याचा मला खूप आनंद होतोय आणि ही पिढी छान पुढे जाईल ह्याच्यातनं. तसंच नाटकातल्या मुलांनी पण पुढे यायला पाहिजे, मुलींनी यायला पाहिजे, हे मी परत परत सांगेन. फक्त सीमारेषा ओलांडू नका. काही बंधनं आहेत ती स्वतःवर घालून घ्या की मुलगी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीला कळलंच पाहिजे, प्रत्येक मुलीला कळलं. आणि मला वाटतं त्याच्यासाठी बाम मॅडम आहेतच आदर्श म्हणून की त्यांची कारकीर्द कशी होती. उलट तेव्हाच्या अडचणी इतक्या अनंत होत्या आणि असं असताना सुद्धा त्यांना त्यांची सीमारेषा माहीत होती आणि त्याच्यात राहून त्यांनी गगनाला गवसणी घातली आणि एक स्वतःचं नाव त्यांनी निर्माण केलं. रत्नागिरीतच नाही तर महाराष्ट्र गोव्यामध्ये सुद्धा सुनीता बापट असू दे किंवा अनुया बाम असू दे, आज त्यांचा म्हणजे लोक त्यांना ओळखतात एक उत्तम कलाकार म्हणून आणि एक उत्तम माणूस म्हणून ओळखतात. आणि मला वाटतं की कलेप्रती त्यांचं असलेलं प्रेम हे यातूनच सगळं दिसतं मॅडम. आणि ह्याच्यात मला इथे ज्या रत्नागिरीत राहून संधी मिळाल्या, म्हणजे काही वेब सिरीज असतील, काही सिरियल मध्ये मी कामं केली. म्हणजे लोकांनी माझं कुठेतरी नाव ऐकलेलं होतं, तर कोण आहेत बाई इथे अशा अशा रोलला काम करणार, तर कोणतरी माझं नाव सुचवायचं. तर अशा माझ्या काही सिरियलमध्ये मला कामं करायला मिळाली, काही पिक्चरमध्ये छोट्या भूमिका केल्या. नंतर आपलं जे कोकण टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी अनेक वर्ष बातम्या देण्याचं काम केलं, त्यामुळे घराघरात बातम्या देताना दिसायचे. तुम्ही हे पण माध्यम जी रत्नागिरीत राहून जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा मी उपयोग केला. आणि मी माझ्या गावात राजकारणात ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून पण आले. अरे वा, म्हणजे ते एक जरा वेगळं. तर असं जे जे करता आलं स्वतःच्या हिमतीवर पुढे जाऊन ते मी केलं. म्हणजे मला हे जमणार नाही, माझ्याकडे माझ्या डिक्शनरीत नाही हा शब्द नाहीये. अरे वा, किती छान. मला कोणी विचारलं हे करशील का, हा मी करून बघते, मला नाही जमणार असं मी कधीच म्हणत नाही. कधीच मला नाही असं म्हणता येणार नाही. मी करून बघते हा शब्दच किती महत्वाचा आहे आणि तो दुसऱ्याला पण सपोर्ट करतो. अगदी अगदी अगदी. त्याच्यामुळे इतका प्रदीर्घ तुमचा प्रवास रंगभूमीवरचा किंवा कलेमधला तुमचा इतका प्रवास जाणून घ्यायची संधी आम्हाला मिळाली आणि खूप छान तुमच्याशी बोलून वाटलं की आणि एक प्रेरणा सुद्धा अर्थातच की कसं आपण राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपल्या कामावरती आपण किती श्रद्धा ठेवली पाहिजे, हे फक्त मी मायेनं आणि कायेनं आपण काम करायचं. म्हणजे नाटकात आम्ही मुलींना मी सांगते की जेव्हा तुम्ही एखादा रोल करताना तेव्हा त्याचं वजन ओळखा, त्याचा पोत काय आहे हे लक्षात घ्या आणि मायेने आणि कायेने असं काम केलं ना तर तुम्ही पोहोचू शकता लोकांपर्यंत. ह्याच्यावर माझ्या मिस्टरने एक गाणं कंपोज केलेलं आहे. अच्छा. त्याच्या तसंच एक गाणं माझ्याकडे आहे. म्हणजे आमच्या घराचं नाव कलावैभव आहे, आम्ही दोघंही कलाकार असल्यामुळे हा 2 ओळी म्हणून दाखवते. घरकुल माझे सरगम आहे,
गळी षड्ज गंधा माझिया गळी षड्ज गंधार वा. माझिया गळी षड्ज गंधार नाद ब्रह्मिया सदा रमावे असेच आयुष्य लाभावे नाद ब्रह्मिया सदा रमावे असेच आयुष्य लाभावे गाती पारवे मैना रावे गाती पारवे मैना रावे पक्षी घेती आकार स्वरांचे पक्षी घेती आकार माझिया गळी षड्ज गंधार माझिया गळी षड्ज गंधार माझिया गळी षड्ज गंधार. किती सुंदर. मुलाखतीचा शेवट करताना अतिशय सुंदर या नोटवरच आपण इथे आता थांबतोय. मॅडम, तुम्ही खूप छान आम्हाला तुमचा जीवन प्रवास, तुमचा अभिनयातला प्रवास आम्हाला आमच्याबरोबर शेअर केलात. तुम्हाला नवरात्र आणि दसऱ्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.